जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर आता सायबर युद्ध थोपवण्याचा प्रयत्न सुरू झाला। महाराष्ट्र सायबर सेलने सादर केलेल्या इकोज ऑफ पहलगाम या अहवालात 23 एप्रिल पासून देशभरात सुमारे 10 लाख सायबर हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीस आलेत। भारतावर हे सायबर हल्ले पाकिस्तान, मध्य पूर्व, मोरोक्को आणि इंडोनेशियामधून केले जात असल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र सायबरने काही हल्ले रोखलेत, परंतु अहवालात भारतीय रेल्वे, बँकिंग आणि सरकारी पोर्टलसारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना धोका असल्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया तर सूरज ओझा आपल्या सोबत आहे। सूरज, जी माहिती समोर येते ती म्हणजे अत्यंत धक्कादायक आहे। एकीकडे आपण बघितलं की पहलगाम सारख्या घटना घडतात की जिथे दहशतवादी प्रत्यक्ष हल्ले करतात आणि दुसरीकडे बघायचं झालं तर सायबरच्या माध्यमातून देखील लक्ष्य करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जात असल्याचं समोर येतंय। या अनुषंगाने काय नेमके अपडेट मिळतात? नक्की महाराष्ट्र सायबरने एक चांगली आणि इन्फॉर्मेटिव्ह अशी रिपोर्ट तयार केलेली आहे। त्याला इकोज ऑफ पहलगाम असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ही जी रिपोर्ट आहे ही रिपोर्ट आता इंटेल जे विभाग आहे त्यालाही देखील सोपवलं जाणार आहे आणि त्यात त्यांना अलर्ट केलं जाणार आहे की कुठे कुठे आपण कमी पडतोय, की कुठे आपल्याला जास्त मजबूत होण्याची आवश्यकता आहे। या प्रकारची ही रिपोर्ट आहे। या रिपोर्टमध्ये महत्त्वाचं म्हणजे असं सांगण्यात आलं आहे की जेव्हापासून पहलगाम इथे अतिरेकी हल्ला झाला आहे तेव्हापासून भारतामध्ये 1 मिलियन म्हणजे 10 लाख सायबर अटॅक झालेले आहेत आणि या अटॅकच्या मागे बांगलादेशी देखील आहे, पाकिस्तान आहे, ईस्टर्न कंट्रीज आहेत, मोरोक्को आहे, अशा बऱ्याच कंट्री आहेत जिथून सायबर जे क्रिमिनल आहे तिथे बसून सायबर अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत। जे महत्त्वाचे एस्टॅब्लिशमेंट आहे त्यांचे वेबसाईट्स म्हणा किंवा जे इम्पॉर्टंट ॲसेट्स आहेत देशाचे त्याला हॅक करण्याचाही देखील प्रयत्न ही या सायबर अटॅकच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला जातो आहे। महाराष्ट्र सायबरचे चीफ यशस्वी यादवने ABP ला माहिती देत असताना सांगितले की या प्रकारची जी रिपोर्ट आहे खूप गंभीर आहे, याला एजन्सीला हँडओव्हर केलं जाणार आहे आणि त्यांना सांगितलं जाणार आहे की कशा पद्धतीने तुम्हाला कारवाई केली पाहिजे, कारण की सायबरमध्ये एक्सपर्ट म्हणजे महाराष्ट्र सायबर ही यांची टीम आहे। त्यांनी असाही दावा केलेला आहे की बऱ्याच असे सायबर अटॅक आहे ज्याला रोखण्यात महाराष्ट्र सायबरला यश देखील मिळालेलं आहे। जी सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।